सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला। तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर, आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं, तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्यानुसार मी व्हिप अपॉइंट केला, रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली। त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 क्रायटेरियाज बघायला सांगितलेले। पक्षाचं संविधान काय म्हणतं, पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे, आणि नंबर 3 जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी। आणि मी माझा निर्णय जो दिला 10 तारखेला जो वाचून दाखवला, तेव्हा मी या तिन्ही क्रायटेरिया कसे कन्सिडर केले आहेत आणि त्या संदर्भातले निकष काय आणि निर्णय काय या तिन्ही क्रायटेरिया बद्दल हे स्पष्टपणे वाचून दाखवलं। आपण जर बघितलं असेल तर वारंवार सांगण्यात येत आहे की अध्यक्षांनी 1999 ची जी घटना आहे ती योग्य ठरवली आणि 2018 ची घटना जी आहे शिवसेनेची ती अयोग्य ठरवली। हे अध्यक्षांकडून चुकीचं कार्य झालं। आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचली तर पेज नंबर 120 पॅराग्राफ नंबर 168 मध्ये काय म्हटलंय त्याच्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, ज्या वेळेला आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना संविधानाचा ज्या वेळेला विचार करत असाल त्यावेळेला जर का 2 गटांनी तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे सबमिट झालेलं केवळ ते ग्राह्य धरून त्याचा आधार घ्यावा। त्यानंतर मी आपल्याला वाचूनही दाखवतो, पेज नंबर 120 सुप्रीम कोर्टची ऑर्डर। In arriving at the decision, the speaker must consider the constitution of the party as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit 2 or more versions of the party constitution, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. I repeat, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. In other words, the speaker must consider the version of the party constitution which was submitted to ECI with the consent of both factions. म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशनकडे जे रेकग्नाइज्ड कॉन्स्टिट्यूशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या। त्यानंतर मी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं। मी 7 जून 2023 ला प्रिन्सिपल सेक्रेटरी मार्फत इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं आणि त्याच्यात मी असा उल्लेख केलाय, ॲज पर द डायरेक्शन्स, म्हणजे स्पीकरनी जे डायरेक्शन्स दिले आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरीला, आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द ऑनरेबल स्पीकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली has received some disqualification petitions under the 10th schedule of the Constitution of India against some members of Maharashtra Legislative Assembly. Honorable Speaker has desired to have following documents which may be useful while deciding the said petitions. 1. Certified copy of the party constitution stroke memorandum stroke rules and regulations which known as such or by any other name of Shiv Sena political party which have been submitted to Election Commission of India and stand effective as on 21st June 2022. 2. Certified copies of all subsequent amendments, if any, to the same party constitution stroke memorandum stroke rules and regulations as well. Hence, you are hereby requested to kindly make available the above copies at the earliest by speed post as well as through email. With regards, Principal Secretary,
महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटरीएट. मी सुप्रीम कोर्टनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशन कडनं योग्य आणि रेकग्नाइज्ड पार्टी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी मागितली. यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय काय आला तो पण वाचून दाखवतो.